जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18 बहुजिनसी समास चौथा देह दुर्लभ निरूपणाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते, देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययने करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 18 ज्याचं नाव आहे बहुजिनसी आणि त्यामधील समास चौथा दिलेला आहे देह दुर्लभ निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी या समासामध्ये देहाचं निरूपण केलेलं आहे, देहाबद्दल देहाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे देह दुर्लभ निरूपण नाम, कारण ते दुर्लभ आहे, नरदेह मिळणं हा दुर्लभ आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे देह कसा आहे दुर्लभम दुर्लभम दुर्लभम, म्हणजे 3 गोष्टी ह्या कशा आहेत तर दुर्लभ आहेत। का दुर्लभ आहेत? कारण समर्थ म्हणतात आहे इतर देह सहज मिळतात पण नरदेह मात्र सहजासहजी मिळत नाही आणि तो मिळाला की त्याचा सदुपयोग आपल्याला करता आला पाहिजे। तो देह मिळाल्यानंतर आम्हाला जे हवं आहे ते आम्हाला प्राप्त करता येते आणि म्हणून समर्थांनी या समासाचं नावच काय ठेवलेलं आहे देह दुर्लभ नाम, म्हणजे देह दुर्लभ आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं हे उत्तमरित्या संगोपन करायचं आहे, त्या देहाला आपल्याला उत्तमरित्या ठेवायचं आहे आणि समर्थ म्हणतात आहे की तुम्ही तुमच्या नरदेहाची यासाठी काळजी घ्या, कारण तो परत परत मिळत नाही, तो पुन्हा पुन्हा मिळत नाही, कारण जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही। एकदा काय या माझ्या सद्गुरूंनी मला हा उत्तमाचा देह प्राप्त करून दिलेला आहे, हे उत्तमाचं सगळं मला मिळालेलं आहे, उत्तमाचे हात उत्तमाचे पाय सगळे अवयव अगदी उत्तमोत्तम आहे, सगळ्यांची कामं अगदी उत्तम सुरळीत समर्थ चालवतात आहे। मग या नरदेहाचं जी आपल्याला आता लॉटरी लागलेली आहे या लॉटरीचा कसा वापर करायचा, ही कशी राखून ठेवायची आणि समर्थ म्हणतात या नरदेहाची कशी काळजी घ्यायची हे समर्थ इथे सांगत आहेत आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की हे त्या नरदेहाकडून आपल्याला उत्तम कार्य करून घ्यायचं आहे। नुसता नरदेह मिळाला म्हणून तो नाही तर त्याच्यासाठी नरदेह मिळाल्यानंतर आपल्याला या जीवनाचं आपल्या सोनं करून घ्यायचं आहे। आपल्या सद्गुरूंनी एवढं सुंदर उत्तमाचा देह आपल्याला दिलेला आहे, एवढं सगळं उत्तमोत्तम दिलेलं आहे, मग त्याचं काय करायचं आहे आपल्याला त्याचं उत्तम कार्य करून घ्यायचं आहे आणि देह हे जरी साधन असलं तरी असं तुमच्या हातात आलेलं साधन आहे, म्हणजे जे आपल्या हातात आलेलं आता साधन आहे आणि ज्या साधनाच्या माध्यमातून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या सद्गुरूंनी आपल्याला हा काय दिलेला आहे दुवा दिलेला आहे। कारण आपण सद्गुरूंपर्यंत पोहोचलं पाहिजे, आपल्या भगवंतापर्यंत, ज्या भगवंताने मला हा उत्तमाचा नरदेह प्राप्त करून दिला आहे, ज्या भगवंतानी ज्या माझ्या सद्गुरूंनी एवढा उत्तमाचा देह मला मिळालेला आहे, ते ज्यांच्यामुळे मला मिळालेला आहे आणि सगळं जीवन कसं आहे त्यांच्यामुळे माझं सुख खरं चाललेलं आहे, सद्गुरूंनी मला सगळं दिलेलं आहे, मग त्या सद्गुरूंचे ऋण आपण फेडायला पाहिजे। त्या सद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्या समर्थाने सांगितलेलं आहे की आपला देह हे काय आहे तर भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी भगवंतापर्यंत आपण या देहाच्या माध्यमातून पोहोचू शकतो, मग त्यासाठी या देहाला किती जपणं महत्त्वाचं आहे ते समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे आणि समर्थ म्हणतात आहे की या देहाकडनं कोणकोणतं कार्य करून घेतलं जातं आहे ते सगळं समर्थांनी या समासामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून समर्थ पहिल्याच ओवीमध्ये म्हणतात आहे देहाकरिता गणेश पूजन, देहाकरिता शारदा वंदन, देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते। मग या देहात कोण आहे देहाकरिता गणेश पूजन, या देहामध्ये अंतरात्मा असतो,
देहाकरिता शारदा वंदन. त्या देहामध्ये अंतरात्मा असल्यामुळे म्हणूनच त्याला उद्देशून काय केलेलं आहे, गणेश पूजन केलेलं आहे. कोणाला आहे, या नरदेहाला नाही. फक्त या नरदेहाला पूजन आहे का, नाही. या नरदेहामध्ये जो परमात्मा बसलेला आहे, जो भगवंत बसलेला आहे, जे सद्गुरू आहेत, जो आत्मा बसलेला अंतरात्मा आहे, त्याच्यासाठी काय सांगितलेलं आहे, तर देहाकरिता गणेश पूजन. आणि म्हणूनच त्याला वंदून गणेश पूजन केलेलं आहे. देहाकरिता शारदा वंदन आणि शारदा वंदन केलेलं आहे. तसंच समर्थ म्हणतात देहाकरिता गुरु सज्जन संत श्रोते. मग तसंच गुरु सज्जन संत श्रोते यांना वंदन वगैरे केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणत आहेत की देह आहे म्हणून आम्हाला भगवंताची भक्ती करता येते आहे. देह आहे म्हणून, देह आहे म्हणून भक्ती करता येते, नाही तर आपण कशी भक्ती केली असती. मग त्या देहाला आपण किती जपायचं आहे हे आपल्या ध्यानात असलं पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आत्ताच्या या काळामध्ये, या कलियुगामध्ये आपण किती बाहेरचं खातोय, किती आजार आपल्याला जडतात. आणि आपल्याला हे खावंसं म्हणजे घरातल्या बनवून खाण्यापेक्षा आपल्याला बाहेरचं आवडतं आहे, झटपटीत. मग समर्थ म्हणतात आहे हे सगळं आपल्याला रोखायचं आहे. कारण आपल्याला देह जर उत्तम असेल, देहाची जर म्हणजे देहाची कार्य जर उत्तम असतील, देहाचे अवयव जर सगळे म्हणजे देहाचे जे अवयव आहेत ते जर उत्तम असतील तर आपला परमार्थही उत्तमाचा घडू शकतो. जर आपल्याला ऐकायलाच येत नाही तर आपण श्रवण कसं करणार, त्या कानाने ऐकायलाच येत नाही आहे, मग श्रवण कसं करणार. या वाचेने बोलताच येत नाही, मग ऐकणार कसं, बोलणार कसे आहात. समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून आपल्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही, दिवसभर टीव्ही आणि मोबाईल बघतोय, मग डोळ्यांची दृष्टी कमीच होणार हो. मग डोळ्यांनी दिसत नाही, मग त्या भगवंताला, त्या परमेश्वराला, त्या माझ्या भगवंताला, त्या माझ्या ईश्वराला, त्या माझ्या सद्गुरूंना, सद्गुरूंचं रूप मी कसं पाहू, माझे डोळेच नीट नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जो देह आहे तो कशासाठी आहे, भगवंताची भक्ती करण्यासाठी आहे. भगवंताची भक्ती करता येते या देहामुळे. देह आहे म्हणून आम्ही शारदेची उपासना करतो आहे, गणेश पूजन करतो आहे, शारदा वंदन करतो आहे. देह आहे म्हणून आपण संत साधू सज्जनांचा आम्हाला सहवास लाभतो आहे. आणि देह नसेल आणि तोही नरदेह नसेल, देह नाही, देह आहे पण नरदेह नाही, काय कामाचा. प्राणी आहेत का, प्राणी भगवंताची भक्ती करतात का, नाही. मग देह नसेल आणि तोही नरदेह नसेल तर माणसाला कितीही काहीही प्राप्त होणार नाही. म्हणून धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, समर्थांनी म्हटलेलं आहे. म्हणून काय म्हटलंय, धन्य धन्य हा नरदेहो, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो. या नरदेहाची अपूर्वता काय आहे, जे हवं ते प्राप्त आहे, जे आपल्याला पाहिजे ते आपण कष्टाने मिळवतो आहे, त्याच्यासाठी दिवस रात्र कष्ट करतो आहे. म्हणजे देहाला पाहिजे असेल तर एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपण किती खटपट करतो, किती मेहनत घेतो. म्हणजे एखाद्याच्या हातामध्ये ती जादूची छडी यावी किंवा जादूचा तो दिवा यावा आणि त्या छडीला आणि त्या दिव्याला आपण आदेश करावा आणि तो जादूचा दिवा आम्हाला हवी ती गोष्ट आपल्यासमोर आणून देतो. त्याप्रमाणे या जीवाच्या हातामध्ये, त्या जीवाच्या हातामध्ये नरदेह रूपी जादूची छडी हातात आलेली आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपला तो नरदेह इतर देह नाहीत. म्हणून नरदेहासाठी आपल्याला संतांच्या शरण जाता येते, नरदेहासाठी. आणि प्राणी संतांच्या शरण गेलेले आहेत का हो, नाही. प्राणी संतांना शरण जातात का, नाही. प्राणी श्लोक म्हणतात का, नाही. मग हे सगळं प्राप्त होऊ शकतो ते केवळ कोणाला, आम्हाला ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे. मला देह प्राप्त झाला म्हणून मी श्रोता आहे, मला देह प्राप्त झाला म्हणून मी वक्ता आहे. श्रोता वक्ता हे सामर्थ्य कोणासाठी आहे, नरदेहासाठी आहे. आणि इतर प्राणी कुठे ऐकायला बसणार आहे तो. एवढं उत्तमाचं सद्गुरूंचं श्रवण आहे, एवढं उत्तमाचं समर्थ श्रवण देतात आहे, प्राणी येऊन बसतात का हो, नाही. हे फक्त कोणासाठी आहे, नरदेहासाठी. हे आपल्याला सर्वात प्रथम कळलं पाहिजे. कारण हा नरदेह मिळतो, आपल्याला वाटतं तो सहजासहजी स्वस्त मिळालेला आहे, पण तो असा स्वस्त मिळालेला नाही, तो सहजासहजी मिळत
नाही, मग त्या देहाचं नरदेहाचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि म्हणून त्या नरदेहाची उत्तमरित्या आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे सामर्थ्य नरदेहासाठीच आहे, इतर प्राणी हे करू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात सर्व जे प्राप्त आहे ते कोणामुळे आहे, या नरदेहामुळे आपल्याला ते प्राप्त होतं आहे. देहाकरिता कवित्वे चालती, देहाकरिता अध्ययन करीती, देहाकरिता अभ्यासिती नाना विद्या. मग देह आणि देहात राहणारा जो अंतरात्मा आहे, जो परमात्मा आहे, त्याच्यासाठीच कवित्व निर्माण होतं, अध्ययन केलं जातं, नाना विद्यांचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की देहाकरिता ग्रंथलेखन, नाना लिपी ओळखन, नाना पदार्थ शोधन देहाकरिता. मग त्याच्यासाठी याच्याच करिता काय आहे, ग्रंथलेखन आहे, लिपीचं ज्ञान आहे, नाना पदार्थांचं शोधन घडणं आहे, म्हणजे सगळं आहे हे देहाकरिता आहे. आता लिहितं कोण, बोलतं कोण, वाचतं कोण? मग ही लिपी कोणासाठी आहे, प्राण्यांसाठी आहे का? प्राणी ABCD म्हणतात का? नाही. मग हे सगळं नरदेहासाठी आहे आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे, देहाकरिता महाज्ञानी सिद्ध साधू ऋषीमुनी, देहाकरिता तीर्थाटनी फिरती प्राणी. मग त्यांच्याकरिताच महाज्ञानी सिद्ध साधू ऋषी मुनी साधना करतात आहे, तीर्थाटने करीत आहेत. मग ही तीर्थाटन प्राणी करतात का? कुत्रा मांजर तीर्थाटनाला जातात का? नाही. मग कोण जातं आहे, नरदेह जातो आहे. मग श्री समर्थांनी देहाकरिता हा शब्द वापरून तुम्हाला कुठली गोष्ट प्राप्त होणार आहे, या देहाच्या माध्यमातून. तर समर्थ म्हणतात देहामुळेच तुम्हाला कवित्व करता येतं, बरोबर की नाही? देह नसेल तर कवित्व करता येईल का? नाही. देहामुळे, नरदेहामुळे तुम्हाला अभ्यास करता येतो आहे, नरदेहामुळे तुम्हाला अभ्यासाला गती प्राप्त होते आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला विद्या प्राप्त होते, ग्रंथलेखन आपल्याकडून होतं आहे आणि नाना प्रकारच्या लिपी आपल्याला ओळखता येतात आहे आणि देहामुळेच आम्हाला पदार्थांचं शोधन करता येतं. मग देहामुळे आम्ही ब्रह्मज्ञानी होतो, देहामुळे साधू सिद्ध ऋषी मुनी या सगळ्या गोष्टी तीर्थाटनही करू शकतो. मग हे सुद्धा कोणामुळे आहे, देहामुळे आहे. नरदेह जर आम्हाला प्राप्त नसता तर हे झालं असतं का हो? नाही, हे झालं नसतं. म्हणून आम्हाला तो जर प्राप्त झाला आहे तर त्या प्राप्तीनंतर आम्ही त्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे. त्या वेळेचं आम्ही सोनं केलं, म्हणजे त्या जी वेळ मिळालेली आहे आपल्याला, नरदेह प्राप्त झाल्यानंतर जी वेळ मिळालेली आहे त्याचं आपण सोनं केलं पाहिजे. नराचा नारायण होता येतं, पण प्राण्याचा नारायण होता येतं का? नाही, नराचा नारायण होतो. पण नराने जर विचार केला तर नर का नारायण होय, नराचाच नारायण होईल, पशुचा नारायण होऊ शकत नाही. भगवत प्राप्ती ही नरदेहाची प्राप्ती आहे, म्हणजे भगवत प्राप्ती ही नरदेहीच प्राप्ती आहे, इतर देहात प्राप्ती नाही. म्हणून समर्थ म्हणतात देहाकरिता श्रवण घडे. समर्थ म्हणतात आहे श्रवण कोणासाठी आहे, कोणासाठी श्रवण आहे, तर श्रवण अंतरात्म्यामुळे श्रवण घडतं आहे, मनन केलं जातं आहे. पुढे म्हटले देहाकरिता मननी पवाडे, देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. म्हणजे अंतरात्म्यामुळे श्रवण घडतं आहे, मनन केलं जातं आहे आणि याच देहात मुख्य परमात्म्याची प्राप्ती होते आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे जर आपल्याला नरदेह जर प्राप्त झालेला आहे तर त्या प्राप्तीचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. म्हणून सगळे प्राणी ऐकतात, पण त्यांना तुम्ही बोललेले, तुम्ही लिहिलेलं कळतं का हो? नाही कळत. त्यांना त्यांच्या प्रगतीचा मार्ग स्वीकारता येतो का? नाही. म्हणजे आता पहिले प्राणी गुहेत राहायचे आणि आता स्लॅबच्या घरामध्ये राहतात, असं होतं का? नाही. म्हणून देहाकरिता देही आतुडे मुख्य परमात्मा. म्हणजे आतुडे म्हणजे प्राप्त होणे, म्हणजे काय म्हटलंय, आतुडे म्हणजे प्राप्त होणे, म्हणजे याच देहात मुख्य परमात्म्याची प्राप्ती होते, अन्य नाही. म्हणून आतुडे म्हणजे प्राप्त होणे, नातुडे म्हणजे न प्राप्त होणे. मग देही याचा अर्थ परमेश्वर तुमच्या अंतःकरणामध्ये जो भगवंत आहे तो तुम्हाला कळतो आहे, पण कधी कळेल तर तो नरदेह प्राप्त केला असेल तरच कळेल, इतर प्राण्यांना नाही. आपल्याला कळेल पण ते इतर प्राण्यांना कळेल का हो? नाही कळणार. म्हणून समर्थ म्हणतात आहे ते नरदेह प्राप्त झाल्यावरच आपल्याला कळणार आहे, नाहीतर कळणार नाही. इतर देहांसाठी ते नाही आहे. इतर देहाला आहे का? नाही. फक्त आणि फक्त ते आपल्या देहासाठी आहे, म्हणजे नरदेहासाठीच
आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की इतर प्राण्यांना फक्त संसाराच्या म्हणजे इतर प्राण्यांना नाही ते सगळं कळत नाही. नरदेह प्राप्त केला असेल तर ते कळेल, नाहीतर नाही कळणार. मग इतर प्राण्यांना आहार कळतो, इतर प्राण्यांना झोपेची गरज आहे, भयही आहे. मग जगामध्ये सगळ्यात सुखी कोण आहे? तर माणूस सगळ्यात सुखी आहे. तुम्ही जंगलामध्ये फिरा, जंगलामध्ये असलेल्या काही संघर्षात्मक गोष्टी आहेत त्या पहा. कुठला प्राणी निर्भय नाही. सगळ्या प्राण्यांच्या पाठीमागे भूतासारखं कुठला तरी जीव मागे लागलेला आहे. म्हणजे त्यांना खाण्यासाठी त्यांचं अन्नच प्राण्यांचं अन्न आहे. मग समर्थ म्हणतात आहे की त्यांना खाण्यासाठी किती संघर्ष, म्हणजे त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी, कारण दुसरा प्राणी त्यांच्यावर अवलंबून आहे. मग ते किती संघर्ष त्यांना करावा लागतो ते बघा. सगळ्या प्राण्यांच्या मागे कुठला तरी जीव आहे. बेडकाच्या मागे साप लागलेला आहे, सापाच्या मागे गरुड लागला आहे. सगळे प्राणी एकमेकाला खाऊन टाकतात आहे. कोणी कोणाला सोडायला तयार नाही. कुत्रे इतर प्राण्यांना मारतात तर कुत्र्यांना वाघ मारतात. मग सगळ्यांना भय आहे. सुखी कोणी कोणाला देऊ म्हणजे सुख कोणी कोणाला देऊ शकत नाही. आणि म्हणून सुख देण्याचं सामर्थ्य फक्त कोणामध्ये आहे? या नरदेहामध्ये आहे. सुख प्राप्तीचंही माध्यम काय आहे? नरदेह आहे. आणि सुख देण्याचं माध्यम सुद्धा कोण आहे? नरदेह आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे इथे आपला देह आपला धन्य करा. काय करता येईल देहाच्या माध्यमातून? तर समर्थ म्हणतात देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग. मग हे सगळं करण्यासाठी देहाला एका उत्तम सद्गुरूंच्या चरणी आणलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? देहाकरिता कर्म मार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञान मार्ग, भूमंडळी. म्हणजे अंतरात्म्यामुळेच या नरदेहाला नरदेह मिळाल्यामुळे या अंतरात्म्यामुळेच या भूमंडळावर कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञान मार्ग प्रचलित झालेले आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय योगी वितरागी तापसी, देहाकरिता नाना सायासी, देहाकरिता आत्मयासी प्रगटने घडे. मग आता समर्थ म्हणतात आहे की अंतरात्म्यामुळे कोण आहे? योगी, तापसी, वैराग्य संपन्न लोक नाना सायास करतात. आणि त्याच्यामुळे काय होतात? आत्मयासी, आत्मा रामाला प्रगट व्हावे लागते. म्हणून म्हटलंय इहलोक आणि एहलोक आणि परलोक, देहाकरिता सकळ सार्थक, देहेविन निरार्थक सकळ काही. मग हे लोक आणि परलोक यांचं सार्थक कोणामुळे आहे? अंतरात्म्यामुळेच घडतं आहे. तो नसेल तर सगळं काही कसं आहे? निरर्थक आहे. तो नसेल तर काहीही अर्थ राहणार नाही. तो आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे देहाविना निरार्थक सगळं काही. मग समर्थाने किती सांगितलेलं आहे? देह प्राप्त झाला म्हणून आपल्याला या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. आणि म्हणून लिहिलंय पुरशरणे अनुष्ठाने, गोरांजने धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने, देहाकरिता. म्हणजे हे सगळं कोणासाठी आहे? त्या एका नरदेहासाठी आहे. मग समर्थ म्हणतात अंतरात्म्यामुळेच पुरच्छन्न, अनुष्ठान, गोरांजन, धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी, शीतोष्ण सहन करणे, पंचग्नी साधन इत्यादी केली जातात. आणि म्हणून म्हटलंय देहाकरिता पुण्यशील, देहाकरिता पापी केवळ, देहाकरिता अनर्गळ शुचिस्मंत. मग आता समर्थ म्हणतात पुण्यशील अथवा अत्यंत पापी, अनाचारी किंवा सदाचारी हे सगळं सर्वात अंतरात्माच वर्तत असतो. मग समर्थाने किती सांगितलेलं आहे? मग देह प्राप्त झाला म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. देह प्राप्तीशिवाय मिळतील का? हो नाही. नरदेह प्राप्त झाला नसता तर आपल्याला या गोष्टी मिळाल्या नसत्या. मग कर्म, ज्ञान आणि उपासना ही त्रिसूत्री इतर कोणालाही नाही. कर्म करा चांगलं, ज्ञान प्राप्त करा, उपासना करा. कोणाला सांगणार आहे हो? प्राण्यांना सांगून उपयोग नाही. प्राणी उपासना करतील का? नाही. आपल्याला सांगितलं, प्राण्यांना सांगितलं की कर्म उत्तम करा, उपासना उत्तम करा, चालेल का? त्यांना काही समजणार नाही. मग प्राण्यांना सांगून ते उपयोग नाही. आणि मानव देह प्राप्त केल्यावर जर आम्ही ज्ञान मिळवलं नाही, आम्ही उत्तम कार्य, उत्तम कर्म आम्ही केलं नाही, आम्ही उपासना केली नाही, तर आमचा नरदेह काय होईल? वाया जाईल, वेळ वाया जाईल. म्हणून भगवंत म्हणतील की तुला एवढी मोठी संधी दिली आहे, एवढी तुला सुवर्ण संधी दिलेली आहे, एवढी सुवर्ण संधी मी तुझ्यासाठी दिलेली आहे. मग समर्थ बघा आपल्याकडून कितीतरी चुका होतात. या नरदेहामध्ये आल्यानंतर आपण कितीतरी वेळा चुकतो.
त्या आपण कितीतरी वेळा आपली वाट भटकतो. मग सद्गुरू आपल्याला प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या भयंकर मोठ्या संकटातून बाहेर काढून आपल्याला उत्तमाचा मार्ग दाखवतात. परंतु आपण पुन्हा त्या संकटात अडकता कामा नाही. सद्गुरू आपल्याला उत्तमरित्या त्याच्यातून बाहेर काढत आहेत. मग आपलं आपण तिथे संरक्षण केलं पाहिजे. त्या भगवंतासाठी ज्याने एवढं सगळं निर्माण केलेलं आहे, ज्या समर्थाने, ज्या सद्गुरूंनी माझ्या एवढं सगळं मला उत्तम ऐश्वर्य संपन्न मला सगळं दिलेलं आहे, मला काहीच माझ्या आयुष्यामध्ये काहीच कमी ठेवलेलं नाही. माझ्या सद्गुरूंनी मला भरून पुरून भरपूर माझ्या मागणीपेक्षा सुद्धा जास्त, एवढी माझी मागणी कधीच नव्हती, एवढ्या माझ्या मागणीपेक्षा सुद्धा जास्त मला दिलेलं आहे. मग माझ्या सद्गुरूंचे ऋण मला फेडायचे आहेत. माझे सद्गुरू माझ्यासाठी एवढं करत आहेत. माझ्या सद्गुरूंनी एवढं उत्तमाचं मला देह, एवढं नरदेह, एवढं उत्तमाचं आयुष्य मला दिलेलं आहे. सुख, शांती, समाधान, वैभव, संतती, संपत्ती सगळं काही या सद्गुरूंमुळे मला मिळालेलं आहे. मग या सद्गुरूंचे मी कायम ऋणी असलं पाहिजे. अखंड आपल्याकडं निष्काम म्हणजे अखंड श्रीसेवा, निष्काम दास्य भक्ती आपल्याकडून घडली पाहिजे. आणि समर्थाने आपल्याकडून ही सद्गुरूंनी माझ्या घडून घ्यावी, कारण त्यांच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. सद्गुरूंनी एवढं चांगलं उत्तमाचं आयुष्य दिलेलं आहे. मग ज्याने दिलेलं आहे त्याला का विसरावं? ज्यांनी आपल्याला एवढं उत्तमाचं दिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नरदेह उत्तमाचा राहण्यासाठी या नरदेहामध्ये एवढं सगळं मला प्राप्त झालेलं आहे. मला भगवंताची भक्ती करणं गरजेचं आहे. माझ्या जीवनाचं सार्थक काय आहे हे सहजासहजी मिळालेलं नाही. अथक परिश्रमातून, अथक संकटांना सामोरं जाऊन एवढं सगळं मला दिलेलं आहे. का दिलेलं आहे माझ्या सद्गुरूंनी? कारण मला भगवंताची भक्ती करायची आहे आणि त्या भगवंताच्या भक्तीमध्ये मला काही अडथळा येऊ नये किंवा कशाही दुःखामध्ये मी अडकून राहू नये, यासाठी सद्गुरूंनी माझ्या एवढं सगळं मला दिलेलं आहे. का तर काय कारण याच्यातून मला माझ्याच भगवंताची भक्ती करायची आहे. मला भगवंतापर्यंत पोचायचं आहे. म्हणून सगळे कष्ट माझ्या सद्गुरूंनी उचललेले आहेत आणि म्हणून म्हटलेलं आहे, तुला मी सगळं दिलेलं आहे, फक्त तू माझं स्मरण कर. म्हणून समर्थ म्हणतात, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. कोणाचं आहे, कोणी दिलं आहे, याचा करता कोण आहे? याचा करता मी नाही, राम करता आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, धन्याचा तो माल, मी तव माल भारवाही. हे सगळं तुझं आहे, याच्यात माझं काही नाही, मी फक्त निमित्त मात्र आहे. माझ्याकडून उत्तमाची भक्ती व्हावी, माझं भगवंताकडे लक्ष लागावं, माझ्या त्या भगवंताच्या चरणी माझं लक्ष लागावं, माझ्याकडून सद्भक्ती, माझ्याकडून भगवंताची भक्ती व्हावी, यासाठी एवढं सगळं सद्गुरूंनी एवढे कष्ट घेऊन मला दिलेलं आहे. मग मला सद्गुरूंची भक्ती करणं गरजेचं आहे. मला या देहाचं सार्थक करायचं आहे, नरदेहाचं सार्थक करायचं आहे. मनुष्य जन्माला येऊन मनुष्य जन्माचं सार्थक करायचं आहे. हा जन्म कशासाठी आहे, माझा जन्म कशासाठी झाला आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, समर्थाने किती सांगितलं, देह प्राप्त झाला आहे म्हणून हे सगळं आहे. आणि कोणता देह? फक्त देह नाही, नरदेह. आणि म्हणून कर्म, ज्ञान आणि उपासना ही त्रिसूत्री इतर कोणालाही नाही. म्हणून समर्थ म्हणतात, कर्म करा चांगलं, ज्ञान प्राप्त करा, उपासना करा. कोणाला सांगणार आहे हो? प्राण्यांना सांगून उपयोग नाही. मानव देह प्राप्त केल्यावर जर आम्ही ज्ञान मिळवलं नाही, उत्तम कर्म केलं नाही, आम्ही उपासना केली नाही, तर आमचा नरदेह वाया जाईल, वेळ वाया जाईल. भगवंत म्हणतील की तुला एवढी मोठी संधी मी दिली होती, सुवर्ण संधी दिली आहे, तुला सगळं दिलंय, तुझ्या पदरी मी ऐश्वर्य टाकलेलं आहे, सुख, समाधान, तुझं आरोग्य निरोगी ठेवलेलं आहे, सगळं तुला दिलेलं आहे, फक्त तुला भगवंताची भक्ती करायची आहे. आता मात्र तू ही संधी जाऊ देऊ नको. आता तू पुन्हा पशुदेहामध्ये जाणार नाही, म्हणजे पुन्हा तुला हा नरदेह मिळणार नाही. नरदेह मिळालाय ना, मग त्याचं सार्थक कर. मग 84 लक्ष जीवयोनी फिरून नरदेह प्राप्त होतो. मग लक्ष 84 फेरे फिरता रूप तुझसी सुंदर मिळता, कधी पाहसील निजधाम. तू त्या भगवंताच्या प्राप्तीला कधी लागशील? म्हणून समर्थ या नरदेहाला महत्त्व देतात आहे. आपण खाण्यामध्ये, राहण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, मनोरंजन करण्यामध्ये आयुष्य घालवतोय. समर्थ म्हणतात आहे, हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर याला घालवलेला वेळ, याचा अर्थ आपण फुकट खर्च करणं आहे. कशाला रमतं? त्यामध्ये रमायचं असेल तर आम्ही रामी रंगले मन,
तो ते मन रामामध्ये श्रीरामांमध्ये रमलं पाहिजे. म्हणून समर्थाने आग्रह धरलेला आहे की नरदेह तुम्हाला मिळाला ना आता, मग तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. लॉटरी जशी लागते तशी जीवाला नरदेहाची लॉटरी लागली असं समजा. एकदम एवढे पैसे मिळाले, काय करायचं, अरे त्याचा फायदा करून घ्या ना. ती किती व्यसनामध्ये उडवून टाकायचे, वाईट गोष्टींमध्ये ते उडवून टाकायचे, चोराच्या हातात लुटून द्यायचे, की नुसतं त्याच्याकडे पाहत पाहत मरून जायचं. मग या लॉटरीच्या माध्यमातून, कोणत्या लॉटरीच्या, नरदेह रूपी त्या पैशाकडे जाऊ नका. नरदेह रूपी, कारण पैसा कितीही कमवला तरी कमीच आहे. 20,000 कमवतो तो सुद्धा म्हणतो माझं घर भागत नाही, आणि लाखभर पगार घेतो तो सुद्धा म्हणतो माझं घर भागत नाही, आणि 1.5 लाख कमवतो तो सुद्धा म्हणतो मला काही पैसा पुरत नाही. मग समर्थ म्हणतात आहे, नरदेह रूपी लॉटरीच्या माध्यमातून तुम्हाला हवं ती सुख प्राप्त करता येतं. नाना विद्या म्हणजे नानाविध सुख आहे. करोडो रुपये माझ्याजवळ आले आहेत असं समजा, याच्यापेक्षाही जास्त आहेत. कारण करोडो रुपयाचा एक एक अवयव आहे माणसाचा. करोडो दिले तरी मिळत नाही. आता एक एक अवयव करोडोच्या वरचा, त्याची गणनाच करू शकत नाही आपण. याच्यापेक्षाही जास्त. कारण समर्थ म्हणतात आहे की एवढे देऊन सुद्धा एखादा पाड आमचा तसा ओरिजिनल मिळणार नाही. ओरिजिनल मिळेल का नाही, जो भगवंताने आम्हाला तयार करून दिलेला आहे. एखाद्याचा पाय मोडला तर बघा ओरिजिनल पाय मिळतो का नाही, त्याच्यामध्ये सळी टाकली जाते. मग आरोग्य संपन्न आपल्याला दिलेला आहे, कुठल्याही प्रकारचा दोष त्या शरीरामध्ये नाही आहे. बुद्धी दिली, ज्ञान दिलं, विचारशक्ती दिली, वाचा दिली, चालणं दिलं, बोलणं दिलं, सगळ्या गोष्टी दिल्या. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अत्यंत सक्षम दिली. मग एवढं दिलं असताना हा नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे. हे साधन नाही आहे, ही खरंच त्या ईश्वराची कृपा आहे. आपलं कुठेतरी पुण्य आहे, आपल्या आई वडिलांची, आजी आजोबांची, आपली सगळ्यांची पूर्वजांची पुण्याई आहे. म्हणून एवढं सगळं मला मिळालेलं आहे. कारण पूर्वजांच्या पुण्याईशिवाय, आई वडिलांच्या पुण्याईशिवाय हे प्राप्त झालेलं नाही. एवढं सगळं त्यांच्या पुण्याईमुळे मला आज भगवंताची भक्ती करता येते आहे, मला गोडी वाटते आहे. आणि माझे सद्गुरू मला त्याच्यामध्येच काय करतायत, रमवून ठेवत आहे. त्याच्यामध्येच माझं मन रमतं आहे. आणि शेवटच्या क्षणापर्यंत माझ्याकडून ही भक्ती माझ्या सद्गुरूंनी करून घ्यावी, हे एवढंच निवेदन आहे. अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ती घडावी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून भगवंताचं नाम निघावं आणि ही सद्गुरू भक्ती माझ्याकडून करून घ्यावी. समर्थाने एवढंच निवेदन आहे. कारण समर्थ म्हणतात आहे हे साधन नाही. समर्थ म्हणतात नरदेहाच्या मुळेच योगी होता येतं, वितरागी होता येतं, संन्यासी होता येतं, तप करता येतात. देहामुळेच आपल्याला आत्मज्ञान प्रगट करता येतं. हे सगळं आहे कोणामुळे आहे, त्या एका नरदेहामुळे आहे. आणि म्हणून इहलोक आणि परलोक देहामुळे आम्हाला साध्य होतो आहे. देह नसता तर कसं साध्य होईल. म्हणून आम्हाला साध्य होतोय देहामुळे. मग या देहाकरिता जीवनाचे सार्थक होते. मग देहे विन निरर्थक सकळ काही, देहे विन निरर्थक सकळ काही. आणि म्हणून समर्थांनी म्हटले आहे की हे तो नसेल तर सगळं काही व्यर्थ आहे, निरर्थक आहे. देह जर नसेल तर यापैकी काय प्राप्त होईल मला सांगा. समजा की मला नरदेह नाही आहे किंवा कोणताच देह नाही, मग नुसत्या अंतरात्म्याने काहीही प्राप्त होणार नाही. तो भटकत राहील, त्याला उद्धाराचा मार्गच सापडणार नाही. कारण त्यांच्याजवळ ते साधनच नाही. मग त्या अंतरात्म्याला नरदेहरूपी हे साधन मिळालेलं आहे. आणि त्या साधनाच्या माध्यमातून त्या अंतरात्म्याने परमात्म्याची भेट घेतली पाहिजे. आता परमात्म्याची भेटी घेणे म्हणजे काय करणे हो, तर मी परमात्मा हे जाणणं आणि माझ्याकडनं जास्तीत जास्त काम चांगलं करून घेणं, या देहाकडनं जास्तीत जास्त चांगलं काम करून घेणं. आणि म्हणून म्हटलं आहे बालपणी बघा, बालपणी त्या लहान मुलांना जसं आपण सांगतो की मुलांना संध्याकाळ झाली, आम्हाला लहानपणी आमचे आईवडील सांगायचे देवासमोर दिवा लावा, नमस्कार करा, शुभंकरोती म्हणा. म्हणजे सगळ्यांना आम्ही दररोज संध्याकाळ झाली की आम्ही सगळी भावंड एकत्र येऊन आंघोळी वगैरे झाल्या, गावाला संध्याकाळची आंघोळ करायचो. मग आंघोळी वगैरे झाल्या की मग सगळं समर्थ म्हणतात आहे की उत्तमाची ती आपली पूजा असायची. म्हणजे दिवा लावायचा देवाला, अगरबत्ती, धूप, दीप सगळं काय आहे ते देवाचं करायचं आणि नंतर शुभंकरोती म्हणायचं, सगळ्या आरत्या म्हणायच्या. दररोज रात्री आम्ही ते करायचो संध्याकाळी. एवढं प्रसन्न वाटायचं घरात
की सगळेजण आई वडिलांसकट सगळी लोक सगळी माणसं त्या भगवंताच्या भक्तीमध्ये म्हणजे त्याचं स्मरण अगदी न चुकता आपण लहानपणी करायचो. नमस्कार नंतर मोठ्यांना नमस्कार करायचा, मग अभ्यासाला बसायचं, जेवण करताना परत वदनी कवळ घेता म्हणायचं, आंघोळ करताना तुम्ही भगवंताचं नाम घ्या. कोणाला म्हणताय तुम्ही? अंतरात्म्याला तर गरज नाही, ती सवय देहाला लावा. देहाच्या सवयीवर आहे सगळं. देहाला सवय लावली तर अंतरात्म्याला सवय लावायची गरज नाही, ते आपोआप होऊन जाईल. मग ती सवय देहाला लावा, कारण तो देह त्याप्रमाणे काम करू लागला तर पुढे त्याला ते काम करण्यासाठी कंटाळा येणार नाही, उलट तो उत्साहाने करू लागेल. आणि म्हणून नरदेह धन्य करायचा असेल तर नरदेहाकडून जास्तीत जास्त चांगली कामं करून घ्या. म्हणजे कशाला द्वेष, भांडणं, तंटे, लोभ, मोह हे शब्द नुसतं वापरून फायदा नाही. प्रत्यक्ष जीवनामध्ये आपली तशीच गोष्ट आहे. सतत कुठला तरी विचार, सतत चिंता, सतत काळजी. कशाची काळजी करता? सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. तुमचा दिसणारा देह देखील एक दिवस नष्ट होणारा आहे. मरणापूर्वी त्याची काळजी घ्या. मरण येण्याच्या अगोदर त्यांच्याकडनं चांगलं काम करून घ्या. म्हणून मरणाचे स्मरण असावे. या शब्दाचाच अर्थ असा आहे की तुम्हाला जो देह प्राप्त झालेला आहे त्याचं स्मरण ठेवा. तो देह नरदेह आहे, तो नष्ट होणारा आहे. ठरलेल्या वेळेतच तो निघून जाणार आहे. तोपर्यंत तुम्हाला आता काही काढाकाढी करी जव तो काळ आहे दुरी. म्हणजे जोपर्यंत काळ दूर आहे तोपर्यंत जीवनाचं सार्थक करा, काळाचं सार्थक करा. जे काही मिळालेलं आहे ते सगळं उत्तमाचं करा. जोपर्यंत तो काळ दूर आहे तोपर्यंत वाटेल ते प्रयत्न करून घ्या. अवचित त्या काळाने घाला घातल्यानंतर मग कुठे निजधाम भेटणार आहे आम्हाला. म्हणून देह प्राप्त आहे तोपर्यंत चांगली कामं करता आली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं तुम्हाला करता येईल. समर्थ म्हणतात देहामुळे काय काय प्राप्त होऊ शकतं. मग हे सगळं आपल्याला करायचं आहे. आपल्याला माणसं सुद्धा जोडायची आहेत. माणसांना कुठल्याही माणसाला दुखवता कामा नये. म्हणून पुरश्चरणे, अनुष्ठाने, गोरांजने, धूम्रपाने, शीतोष्ण पंचाग्नी साधने. याचा अर्थ यज्ञ करत असताना त्याच्यातून धूर निघतो, तो सुद्धा आपल्याला सेवन करावा लागतो, पण आपल्याला आपल्या देहापर्यंत गाठावे लागते. शीतोष्ण पंचाग्नी साधने देहाकरता. मग देहाकरता पुण्य, देहच पुण्यवान आहे, देहच पापी आहे. कारण त्याला तुम्ही पाप करायचंय की पुण्य करायचंय, दोन्ही आपण देहाकडून करून घेतो आहे. ते आपल्याला ठरवलं पाहिजे, पाप करून घ्यायचंय की पुण्य करून घ्यायचंय. म्हणून त्या देहाला सदाचारी करायचंय की दुराचारी करायचंय ते तुम्ही ठरवा. कारण देह तुमचं साधन आहे. देह काय आहे? आपलं साधन आहे. आणि म्हणून म्हटलंय तर जसं आपल्याकडे 4 व्हीलर आलेली आहे, गाडी घेऊन जाताना मी कुठे घेऊन जावी हे माझ्या हातात आहे. मी ती चांगल्या डांबरी रस्त्याने चालवावी, चौपदरी रस्त्याने चालवावी की ती गाडी खड्ड्यात नेऊन टाकावी हे आपल्यावर आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की साधना आपल्या हातात आहे. स्टेरिंग माझ्या हातात आहे. ते स्टेरिंग मला कुठे वळवलं पाहिजे ते जसं ड्रायव्हरला कळतं तसं आमच्या अंतरात्म्याला ही देहरूपी जी गाडी आहे ती कुठे वळवायची आहे ते कळलं पाहिजे, कुठे थांबवायचे आहे हे कळलं पाहिजे, कुठे ब्रेक मारायचा आहे, कुठे हॉर्न वाजवायचा आहे, कुठे ओव्हरटेक करायची आहे. मग सगळ्या ज्या गोष्टी जशा गाडीसाठी वापरतो तशाच आमच्या आहेत. मग देह ही एक गाडी आहे, त्याच्यामध्ये तो अंतरात्मा बसला आहे. तो म्हणतो आहे की तुझा फायदा करून घे. गाडी तुझ्या हातात आलेली आहे, ती घरासमोर लॉक लावून तिथे ठेवायची आहे की दूरवर प्रवास करायचा आहे हे तू ठरवायचं आहे. लोक करोडो रुपयांची गाडी घेतात आणि शोसाठी ठेवतात. तसा नरदेह आहे, तो नुसता सजवून ठेवून फायदा नाही. शरीर सुंदर सतेज, वस्त्रे आभूषणे केले सज्ज, परी अंतरी नसता चातुर्य बीज. या अंतरी चातुर्य बीज असा अर्थ घ्यावा. म्हणजे अंतरी चातुर्य बीजाचा जर त्या देहाकडनं चांगलं काम करून घ्या. अंतरी चातुर्य बीज नसेल म्हणजे ज्ञान नसेल तर तो मनुष्य तो देहासाठीच कसा असो मर्यादित राहील. म्हणून त्या देहाकडनं मोठं काम करून घेता आलं पाहिजे. देह धन्य झाला पाहिजे. म्हणून समर्थांचा आग्रह समर्थांनी धरलेला आहे की देहाकरिता अवतारी, देहाकरिता वेशधारी, नाना बंडे पाषांडे करी देहाकरिता. मग अवतारी आणि वेशधारी नाना प्रकारची बंड पाखांड यातही अंतरात्माच कार्य करत असतो. देहाकरिता विषय भोग, देहाकरिता सकळ त्याग,
होती जाती नाना रोग देहाकरिता अंतरात्माच निरनिराळे विषय भोग करतो. तो सर्वस्वाचा त्यागही करतो आणि नाना रोगही त्याच्यामुळेच येतात आणि जातात. आणि म्हणून म्हटलेलं आहे पुढे, देहाकरिता दानधर्म देहाकरिता नविदा भक्ती, देहाकरिता चतुर्विधा मुक्ती, देहाकरिता नाना युक्ती नाना मते. मग हे सगळं नानाविध चतुर्विधा मुक्ती तसंच नाना मत युक्ती के देहाकरिता आहे. देहाकरिता दानधर्म, देहाकरिता नाना वर्म, देहाकरिता पूर्वकर्म म्हणती जनी. म्हणजे अंतरात्म्यामुळेच दानधर्म केला जातो. त्याच्याचमुळे नाना रहस्य उलगडतात आणि लोक पूर्वजन्मातील कर्मासंबंधी अनुमान करू लागतात. म्हणून पुढे म्हटलंय, देहाकरिता नाना स्वार्थ, देहाकरिता नाना अर्थ, देहाकरिता होई जे व्यर्थ आणि धन्य. मग देहामुळे धन्य आणि देहामुळे व्यर्थ पण आहे. मग देहामुळे आम्हाला धन्य व्हायचं आहे तर या सगळ्या गोष्टी आम्हाला करता आल्या पाहिजे. धन्य व्हायचं आहे आपल्याला. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की मग देहामध्ये धन्य व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आम्हाला केल्या पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात, विषय भोग कोणामुळे आहे? देहामुळेच आहे. भगवंतानी सुद्धा देह धारण केले आहेत. देहाकरिता अवतारी रामकृष्णाधिक अवतार झाले, ते सुद्धा देह धारण करून झाले. त्यांनाही एक वेळ ठरलेला होता. तेवढ्या वेळात ते थांबले आणि धन्य झाले. मग देहाकरिता वेशधारी साधू संतांनी वेश धारण केला. देहाकरिता बंडे पाषांडे, देहालाच त्याग आहे. देहालाच नाना प्रकारचे रोग आहेत. देहाकरिता नाना नविदा भक्ती आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम नविदा भक्तीचा विचार करा. देहामुळेच आहे. चतुर्विधा मुक्ती आहे, सलोकता आहे, समीपता आहे, स्वरूपता आहे आणि सायोज्यता आहे. हे सगळं देहामुळे आहे हो. देह आहे म्हणून आहे, म्हणून हे सगळं प्राप्त होतं आहे. पण नाना प्रकारच्या युक्ती देहामुळेच आहे. आम्हाला दान करायचं आहे, धर्म करायचा आहे, देहामुळे शक्य आहे. देहाकरिता सगळ्या गोष्टी घडतात आहे. उत्तम कर्म सुद्धा देहाकडून करून घेतली जातात आहे. म्हणून देह हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो चांगला असला पाहिजे. म्हणून नुसता चांगला असून चालणार नाही, तर त्याच्याकडून चांगलं काम करून घेतलं पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने देहाची खरी किंमत आहे. म्हणून आपण अवचित मरून जावे, मग भजन कोणी करावे, या कारणास लावावे भजनास लोभ. आपण करा, इतरांना सुद्धा आपण म्हणजे काय, आपण करा आणि इतरांना सुद्धा आपल्या नरदेहाची जाणीव करून द्या. आणि तो नरदेह धन्य होण्यासाठी उत्तम कार्य आपल्या हातून व्हावं अशी समर्थांची इच्छा आहे. म्हणून समर्थ म्हणतात, देहाकरिता नाना कळा, देहाकरिता उन्हा आगळा, देहाकरिता जिवाळा भक्ती मार्गाचा, नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदन मोक्ष लावे. मग अंतरात्म्यामुळे नाना सन्मार्गाची साधनं करता येतात आणि त्यामुळेच बंधनं तुटतात आणि अंतरात्म्यामुळे आत्मनिवेदन घडून मोक्ष आपल्याला लाभतो. आणि पुढे म्हटलंय, देह सकळामध्ये उत्तमू, देही राहिला आत्मारामू, सकळा घटी पुरुषोत्तमो विवेकी जाणती. मग मानव देह सगळ्या देहात उत्तम आहे आणि त्यातच आत्माराम राहतो आहे. मग विवेकी पुरुष असतात ते सगळ्या प्राणीमात्रात पुरुषोत्तम आहेत असं जाणतात. मग पुढे दिलेलं आहे, देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती, देहाकरिता होती जाती अवतार माळिका. मग अंतरात्म्यामुळेच कीर्ती मिळते आहे अथवा अनेक प्रकारे अपकीर्ती होते आहे. त्याच्यामुळेच अवतारांच्या मालिका म्हणजे अनेक अवतार होत असतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने पुढे, देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेने उत्तमोत्तम भोगिती पदे. मग अंतरात्म्यामुळेच नाना भ्रम आहेत, नाना संभ्रम उत्पन्न होतात आहे आणि त्याच्यामुळेच उत्तमोत्तम पदांची प्राप्तीही होते आहे. मग 64 कला आहेत. कुठलीही कला घ्या, तो देह आहे म्हणून त्या कला आहेत किंवा त्या कलेचा खरा रसस्वाद त्या देहालाच प्राप्त होतो आहे. मग माणसाच्या इच्छेनुसार त्यांनी सगळ्या त्या कला निर्माण केल्या आहेत. चवेसाठी पाककला, सुगरण जी असते ती उत्तम पदार्थ तयार करते आणि जेवायला वाढते. ती पाककला सर्वांना आवडते. जिभेला त्याचा रसस्वाद जाणवतो. हा नरदेह त्या रसस्वादाने प्रसन्न होतो. पण इतर प्राणीमात्रांना जर तो पदार्थ खायला दिला तर त्यांना त्याची चव नसते. तुम्ही चांगली बासुंदी करा, नाहीतर ते गाईसमोर ठेवा, बैलासमोर ठेवा, तोंड देखील ते लावणार नाहीत, कारण तिच्या नरदेहाला
म्हणजे तिला नरदेहाचा तो पदार्थ चविष्ट वाटत नाही, तिच्या देहाला तो चविष्ट वाटत नाही. आपल्या जिभेमध्ये ते सामर्थ्य आहे. आपल्या चविता रसस्वाद आपल्याला घेता येतो. स्वरूची भोज आम्हाला आपल्याला प्राप्त होतो. खूप कला आहेत, वक्तृत्व कला, गायन कला, पाककला, किती कलेचे प्रकार आहे, शिल्पकला, मातीकला, सगळं आहे, नाना प्रकारच्या कला आहेत. मग समर्थ म्हणतात देहाकरिता उन्हा आगळा, देह नसेल तर तो उन्हा आहे. नविदा भक्ती भक्त आहे म्हणून आहे, देव आहे म्हणून नविदा भक्ती नाही आहे. भक्त आहे म्हणून भक्ती आहे, देहाकरिता भक्ती आहे असं म्हणाल. देवामुळे भक्ती आहे, देवामुळे आहे. भगवंत दिसतो आहे, मग गायन कोणासाठी करायचं? भगवंतासाठी करायचं. कोणी करायचं? केवळ अंतरात्म्याने करायचं. अंतरात्मा वास कुठे करतो? देहात करतो. देहाशिवाय गायन करता येणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात भक्ती मार्ग कोणते? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. ही सगळी नविदा भक्ती कोणासाठी आहे? देहासाठी आहे हो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे देहासाठी आहे. देह नसेल तर भक्त नाही, ती भक्ती पण शिल्लक नाही. म्हणून समर्थ म्हणतात नाना सन्मार्ग साधने, देहाकरिता तुटती बंधने, देहाकरिता निवेदने मोक्ष लाभे. देह सकळांमध्ये उत्तम, देही राहिला आत्माराम, सकळा घटी पुरुषोत्तम. विवेकी जाणती मानदेह सर्व देहात उत्तम आहे, त्याच्यातच आत्माराम राहतो आहे. विवेकी पुरुष हे जाणतात आणि प्राणी मात्रात पुरुषोत्तम आहेत हे ते जाणतात. म्हणून म्हटलं या देहाला पुरुषोत्तम का म्हटलं आहे? कारण या देहामध्ये तो उत्तम पुरुष बसलेला आहे, म्हणून हा पुरुषोत्तम झालेला आहे. देहामध्ये तो भगवंत आहे आणि त्या भगवंताच्या सामर्थ्यावर आम्ही सर्व गुणांवर नटलो आहोत. ते भगवंताचं सामर्थ्य आहे म्हणून पुरुषोत्तम आहे. आणि म्हणून म्हटलंय तो परमेश्वर आमच्यामध्ये रमतो. जनी जनार्दन असेल तरी सज्जनी वसे. जनार्दन भगवंत सर्वत्र आहे तर तो राहतो कुठे असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर समर्थाने दिलंय परी तो सज्जनी वसे. जनार्दन कुठे राहतो? परी तो सज्जनी वसे. देहामध्ये नरदेह माणसाला मिळतो, पण काही लोकांचा नरदेह हे समाजाला घातक आहेत. नरदेह आहेत ते लोकांना त्रस्त करणारे आहेत, काही चालत्या माणसाला धक्के मारणारेही आहेत. असा निर्दोष जगाचं कल्याण तर करणारच नाही, पण स्वतःचं सुद्धा कल्याण ते करू शकणार नाही. ते कुणाला आनंद देऊ शकणार नाही आणि त्यांना कधी आनंदही मिळू शकणार नाही. नरदेह प्राप्त झाला खरा, पण त्याचा उपयोग काय केला? फार महत्त्वाची गोष्ट आहे. पैसे कमावले, पण त्या पैशातून तुम्ही काय केलं? खरा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे. भोग या शब्दाचा अर्थ एका दृष्टीने आनंद होतो आणि त्या वस्तूचा आनंदासाठी उपयोग करणं तो उपभोग आहे. आता आनंद आम्ही कशात मानावा? जसं ते सुखाय जनते हिताय हा खरा आनंद आहे. इतरांना सुख देण्यासाठी मी संपन्न व्हा. आपण संपन्न झालं पाहिजे. म्हणजे नरदेहाने प्राप्त केलेलं धन हे सुद्धा माझ्या वैयक्तिक सुखासाठी नाही, तर इतरांना सुखी पाहून मला जे सुख वाटते त्याच्यासाठी आहे. मी कोणाला देतो याच्या मागे तो सुखी व्हावा म्हणून देतो, याला फार महत्त्व नाही. त्याला देत असताना मी सुखी होतो म्हणून दिले जाते. तो सुखी व्हावा म्हणून दिलं जातं का? नाही, मी सुखी व्हावं, मला समाधान वाटावं म्हणून. दुसऱ्याला देताना आनंद वाटला पाहिजे. घेणाऱ्याला आनंद वाटतो हा भाग वेगळा, पण देणाऱ्यालाही आनंद वाटतो. अशा प्रकारे नाना प्रकारचे सन्मार्ग हे देहाकरिता आहेत. देहामध्ये तो सर्वात उत्तम आहे, कारण त्यामध्ये देही बसलेला आहे. देही म्हणजे परमेश्वर. परमेश्वर देहामध्ये वसला आहे. किडा मुंगी पासून हत्ती प्राण्यांपर्यंत सगळीकडे तो आहे. गायीमध्ये आहे तर गाढवामध्ये पण आहे. माणसं म्हणजे तर गायीची पूजा करतो, गाढवाची नाही. गायीची पूजा करतो ना आपण, गाढवाची करतो का? नाही. मग समर्थांचं ते तारतम्य शहाणा माणसाने जाणलं पाहिजे. परमेश्वर सर्वत्र वास करतो आहे तरी तो सज्जनी वसे. याचा अर्थ तुम्ही सेवा करताना सज्जनांची करा, मदत करायची असेल तर त्यांची करा असं म्हटलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात देहाकरिता नाना कीर्ती अथवा नाना अपकीर्ती. देहाकरिता होती जाती अवतार माळिका. म्हणा रामकृष्णाधिक अवतार होऊन गेले. आपल्याला दशावतारांची सगळ्यांची नावं माहिती आहेत. कोणासाठी होऊन गेलेत आणि कशामुळे ते झालेत? भगवंताने सुद्धा अवतार धारण केला. त्यांनी मानवी देह काय केला? धारण केला.
आणि मानव देहामध्ये त्यांनी जगाचं कल्याण केलेलं आहे. मानवी देह धारण का केला? कारण जगाच्या कल्याणासाठी. म्हणून देहाकरिता अवतार माळिका, देहाकरिता नाना भ्रम, देहाकरिता नाना संभ्रम, देहाचेनी उत्तमोत्तमा भोगती पदे. हे सगळं देहालाच आहे. आपल्याला आनंद जर मिळत असेल तर पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय यांच्या माध्यमातून जीवाला आनंद मिळत असतो. सुख दुःख भोग जीवे पावे, याचा अर्थ जीवाला तो प्राप्त होते, जीवाला ते प्राप्त होते. पण माध्यम मात्र शरीर आहे. म्हणजे देह आहे म्हणून त्या देहाची आम्ही काळजी घ्यावी, कारण त्या माध्यमातून आपल्याला सर्व सुख प्राप्त होणार आहेत. पैशांनी सुखाची साधनं मिळतात म्हणून पैसे आम्ही जमा करून ठेवतो. ज्या साधनाच्या माध्यमातून आम्ही आयुष्यभर आनंदी राहू शकतो असं साधन आम्ही चांगलं जपलं पाहिजे. ते साधन म्हणजे आमचं शरीर आहे. सगळी सुख तुमच्या समोर हात जोडून उभी आहेत, पण शरीर स्वस्थ नाही आहे. लोक म्हणतात अहो काही नसलं तरी चालेल पण मला बरं वाटलं पाहिजे. म्हणजे तो देह किती महत्त्वाचा आहे कल्पना करा. डॉक्टरकडे हॉस्पिटलला भरती केलेला मनुष्य सगळ्या गोष्टी त्याला मिळत असतात. त्याला जागेवर चहा, कॉफी, दूध भेटतं, फळं भेटतं, हवे ते पदार्थ, सगळी त्याची सेवा होते. सगळ्यांचे येणं जाणं बोलणं सगळं असतं. पण डॉक्टरला सांगतात की डॉक्टर मला काही नको. तो जो पेशंट असतो तो सांगतो मला काही नको, माझा देह बरा झाला पाहिजे, नंतर मी काय करायचं ते करेल. त्याला बरं वाटलं तर ते अन्न गोड लागते, त्याला ठीक वाटलं तर तो सगळ्याशी चांगला बोलू शकतो. म्हणून तो नरदेह जो आहे ना, तो जर आमचा चांगला असेल, चांगला आहे तो जोपर्यंत अंग गळून गेलं नाही, तोंडामध्ये समर्थ म्हणतात जोपर्यंत तोंडामध्ये दात आहेत, डोळ्यांनी चांगलं दिसतं आहे, कानाने चांगलं ऐकू येतं आहे, हातापायामध्ये जोर आहे, तोपर्यंत आम्ही भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात काय करायचे ते कर, पण आता तुझ्या हातात वेळ कमी आहे हे लक्षात घे. जोपर्यंत मी चांगला आहे तोपर्यंत अनेक लोक फिरण्याच्या दृष्टीने विचार करतात. समर्थ खूप फिरले, भारतभर त्यांनी भ्रमण केलेलं आहे. पण समर्थ म्हणतात वृद्धपणी फिरून काही उपयोग नाही, फिरायचं असेल तर तरुणपणी फिरलं पाहिजे. लोक चारीधामला केव्हा जातात? जेव्हा अंगणामध्ये कुठेच त्राण म्हणजे अंगामध्ये कुठेच त्राण नसतो, जाताना उत्साही, येताना सगळीकडे हाडं खिळखिळे होऊन जातात. म्हणजे समर्थ म्हणतात अंगात जोर असला पाहिजे, शरीर मजबूत असलं पाहिजे, तरुणपणा असला पाहिजे, उत्साह असला पाहिजे, मग तुम्ही फिरा. गड किल्लेवर जातात पण लोक जातात, पण तरुणपणी जाण्याची मजा वेगळीच असते बघा. म्हातारपणी काठी टेकत टेकत जाताना ही गोष्ट वेगळी आहे, ती गोडी नसते. त्यावेळी तरुणपणात उत्साह पण तसाच असतो. जे तुम्हाला करायचं आहे ते करा, जोपर्यंत नरदेह आहे तोपर्यंत करू शकाल, इतर प्राणी ते करू शकणार नाहीत. म्हणून देहाकरिता सकळ काही, देहाविन काही नाही, आत्मा विरे ठाई ठाई नव्हताच जैसा. मग देहधारी अंतरात्म्यामुळे सगळं काही घडतं आहे, तो नसेल तर काहीच होऊ शकत नाही. मग आत्मा जिथल्या तिथे जणू काही नव्हताच अशा प्रकारे विरून जातो. आणि म्हणून म्हटलेलं आहे देहाकरिता देह परलोकीचे तारू, नाना गुणाचा गुणागरू, नाना गुणाचा गुणगारू, नाना रत्नाचा विचारू, देहाचे नि. देह म्हणजे नाव आहे, तारू म्हणजे नाव आहे, तो भगवंतापर्यंत पहिलं तीराला घेऊन जाणारा. परलोकीचे तारू, परलोकापर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करतो आहे? तर आपला देह, हा नरदेहरूपी देह करतो आहे. मग देह आहे म्हणून उद्धार आहे, देह आहे म्हणून उपासना आहे, ज्ञान आहे, देह आहे म्हणून आपला जीव हा परब्रह्म होऊ शकतो. म्हणून देहाची गरज आहे आपल्याला. म्हणून नाना गुणांचे आगरू, नाना प्रकारचे गुण जे आहे ते देह प्राप्त आहे म्हणून मिळतात आहे. देह नसेल, अहो देहाचा एक अवयव जरी नसला तरी आपण अनेक गोष्टींपासून दूर राहतो, अनेक गोष्टींपासून आपण वंचित राहतो. म्हणून समर्थ म्हणतात देहामुळे तुम्ही सद्गुणी होऊ शकता. मग आम्हाला देह प्राप्त झालेला आहे, आतापासून आम्हाला चांगलं व्हायचं आहे. आणि म्हणून चांगलं लिहिता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, चांगलं वागता आलं पाहिजे, लोकांना मदत करता आली पाहिजे. सगळ्या गोष्टी आमच्या चांगल्या देहाकडून करून घेता आल्या पाहिजे. मग मात्र आम्हाला असं वाटलेल की आम्ही गाडी विकत घेतली, पुरेपूर त्याचा वापर केला, तशी आमची ही देहरूपी जी गाडी आहे ती
घासली गेलेली आहे, पण ती संसारासाठी घासू देऊ नका, भगवंतासाठी घासू द्या, परोपकारासाठी घासू द्या. तो झिजवा देह, चंदनासारखा झिजवा, पण तो कोणासाठी? त्या सज्जनांसाठी झिजावा. म्हणून म्हटलंय, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परियंतरी सज्जनानी व्हावे. सज्जनांच्या अंतःकरणाला निववण्यासाठी, शांत करण्यासाठी, त्यांना प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी हे शरीररूपी चंदन आम्ही झिजवलं पाहिजे. असं जर झिजवलं तर ते शरीर धन्य होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, देहाचेने गायन कळा, देहाचेने संगीत कळा, देहाचेने अंतरकळा ठाई पडती. सगळं हे जे प्राप्त होतं, अंतरकळा सगळ्या प्राप्त होतात, ज्ञान प्राप्त होतं. म्हणून म्हटलंय, देहामुळे, देहाकरिता ब्रह्मांडाचे, देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ, परी या देहास निवळ उमजवावे. मग देह हे कसं आहे? मानव देह ब्रह्मांडाचं फळ आहे. मानव देह केवळ अत्यंत दुर्लभ आहे, पण या असलेल्या देहीला म्हणजे अंतरात्म्याला हे समजलं पाहिजे, म्हणजे उमजलं पाहिजे आपण. म्हणून देहाकरिता लहान थोरे करीती आपुलाले व्यापार, त्याही मध्ये लहान थोर किती एक. म्हणजे अंतरात्म्यामुळे सगळे लहान थोर आपापले व्यवहार करतात, त्या व्यवहारातही लहान थोर असे कित्येक प्रकार असतात. मग समर्थाने अशा प्रकारे देह आहे म्हणून आम्हाला गायन कला येईल, संगत कला येईल, सगळ्या कला येतील. मग ब्रह्मांडाचं हे उत्तम असं फळ आहे. जसं एखादा वृक्ष आपण पाहतो, त्या वृक्षाचा सगळ्यात उत्तम असा कुठला अवयव आहे, कुठली उत्पत्ती आहे? कारण कोंब येतात, पानं येतात, फुलं येतात, या सर्वांमध्ये सगळ्यात शेवटी काय येतं? फळ येतं. मग फुलानंतर फळ येतं. मग फळ याचा अर्थ त्या वृक्षाची सर्वात उत्तम अशी निर्मिती आहे. तसं या ब्रह्मांडाची सर्वात उत्तम निर्मिती कोणती आहे? तर तो नरदेह आहे. या ब्रह्मांडामध्ये अनेक चमत्कार आहेत, पण मानवासारखा दुसरा चमत्कारच नाही. तो काहीही करू शकतो. इतर प्राण्यांना मर्यादा आहे, त्याच्या देहाच्या मर्यादा आहे. त्याची शक्ती जास्त असेल तर त्या प्राण्यांची बुद्धी कमी असेल. मग बुद्धी जास्त असेल तर शक्ती कमी असेल. शक्ती बुद्धी दोन्ही असेल तर वाणी नाही. वाणी आहे का? नाही. त्यांना शक्ती बुद्धी नाही. आणि इकडे कुठल्याही पद्धतीचा विचार नाही, विवेक नाही. सगळे दोष प्राणीमात्रांना आहेत, माणसाला नाही आहेत. अरे अमृताचे पुत्र आहोत आम्ही, अमृताचे पुत्र आहोत आम्ही. परमेश्वराने आम्हाला एवढा सुंदर देह दिलेला आहे, त्या देहाचा आम्ही चांगला वापर केला पाहिजे. कारण समर्थ म्हणतात आहे, त्याचा वापर आपण चांगला केला पाहिजे, चांगल्या कामासाठी देहाचा वापर केला पाहिजे. म्हणून समर्थ येथे म्हणतात आहे, देह ब्रह्मांडाचे फळ, देह दुर्लभची केवळ. देह दुर्लभ आहे. कुठला देह दुर्लभ आहे? मानवाचा देह दुर्लभ आहे. म्हणून दुर्लभम दुर्लभम दुर्लभम, यातला पहिला देह दुर्लभ आहे, दुसरा मुमुक्षत्वम दुर्लभ आहे, आणि तिसरी गोष्ट महापुरुष संसार दुर्लभ आहे. मग भाग्यानेच प्राप्त होतं. म्हणून समर्थ म्हणतात, परी या देहास निवळ उमजवावे. म्हणून या शरीराचा वापर आपण तसा करावा. जे जे देहे धरून आले, ते ते काही करून गेले, हरिभजने पावन झाले किती एक. जे जे मानव देह धरून आले, ते काही ना काही कार्य करून गेलेले आहे. कित्येक हरिभजनाने पावन झालेले आहेत. आम्ही जर प्रयत्न केला तर या देहाच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी प्राप्त करू शकतो. मग देह आहे म्हणून अष्टधा प्रकृतीचे जे मूळ आहे ते दिलेलं आहे बघा. जे मूळ आहे ते संकल्पाने प्राप्त झालेलं आहे. अष्टधा प्रकृतीचे मूळ संकल्प रूपची केवळ, नाना संकल्पे देह फळ घेऊन आले. हरिसंकल्प मुळी होता, तोची फळी पाहावा आता, नाना देहांतरी तत्वता शोधिता कळे. माता समर्थांनी म्हटलंय, म्हणजे आम्ही जर प्रयत्न केला तर देहाच्या माध्यमातून सगळं मिळू शकतं. मग या संकल्पानेच ब्रह्मांड निर्माण झालेला आहे, आणि हे देहरूपी फळ सुद्धा निर्माण झालेला आहे. संकल्प आणि विकल्प, एकोहम बहुश्याम, अशा प्रकारे भगवंतांनी संकल्प केला. मी एकटा आहे, मला विविध रूप धारण करायचे आहे, पण विविध रूपामध्ये हे रूप जे आहे तो देह आहे. आणि या अनेक रूपांमध्ये नरदेह जे एक रूप आहे ते सर्वात श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, हरिसंकल्प मुळी होता. हरिसंकल्प कोणता होता? मी एकटा आहे. काय संकल्प होता? मला बळे झडे व्हायचं आहे. म्हणजे तोची फळी पाहता आता.
म्हणून आम्हाला जगामध्ये जेवढे मानवी देह दिसतात आहे त्या प्रत्येक देहामध्ये तो भगवंत वास करतो आहे. म्हणून पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, जितकी घरे तितकी मंदिरे कळली पाहिजे. अनेक लोक मंदिरांची पूजा करतात. समर्थ म्हणतात देह एक मंदिर आहे. आणि म्हणून म्हटलंय देह देवाचे मंदिर. कसं आहे? देह देवाचं मंदिर आहे, तेथे आत्मा परमेश्वर. तिथला आत्मा जो आहे तो परमेश्वर आहे, म्हणून त्याची काळजी घ्या. तो इतरांच्या देहात आहे म्हणून काळजी घेतो आहे. हा भाग वेगळा आहे. आमच्या देहात तोच भगवंत आहे, त्याची मला पूजा करता आली पाहिजे. त्याचं मला मंदिर म्हणजे माझं शरीर आहे. मग त्याचं मंदिर आहे, तर मग मंदिराची आपण काळजी घेतली पाहिजे. मंदिराला धूळ लागता कामा नये. मंदिर उत्तम रंगवलेलं असलं पाहिजे. मंदिरात उत्तम प्रकारे संस्कार झाला पाहिजे. मंदिराकडे कोणी आलं असेल तर त्याला प्रसन्नता वाटली पाहिजे. म्हणून देह हे जर परमेश्वराचं मंदिर आहे तर ते मंदिर चांगलं ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. म्हणून समर्थ म्हणतात वेलाचे मुळी बीज, उदक रूप वेली समज, पुढे फळामध्ये बीज, मुळींच्या अंशे. व समर्थांनी येथे वेगळं उदाहरण दिलेलं आहे. वेलीचे मूळ बीज, वेल निर्माण झाली, त्याचं मुळामध्ये काय होतं? तर बीज होतं. मग उदक रूपे वेली समज, ते बीज उदक रूपाने सर्वत्र व्यापू लागलं. पुढे काय झालं? तर तेच बीज फळामध्ये म्हणजे गाडलेलं बी फळामध्ये निर्माण झालं. मग मुळीच्या अंशे, मुळाकरिता फळ येतं आणि फळाकरिता मूळ होतं. म्हणजे बी पासून झाड होतं आणि परत फळापासून पुन्हा बी होते. मग येणेकरिता होत जाते भूमंडळ. अशा प्रकारे हे भूमंडळामध्ये विस्तार झाला. असो काही एक करणे, कैसे घडे देहाविना. देहे सार्थकी लावणे म्हणजे बरे. हे सगळं निर्माण झालं, हे खरं आहे, पण त्याची उपयुक्तता काय आहे? तर त्याची उपयोगिता आपल्या देहाकडनं चांगलं कार्य घडावं. म्हणून समर्थ म्हणतात असो काही एक करणे, कैसे घडे देहाविना. देह सार्थकी लावणे म्हणजे बरे. देह सार्थक करणे म्हणजे काय हो? देह सार्थक करणे म्हणजे ज्या कारणासाठी देह आलेला आहे त्या कारणाप्रमाणे त्या देहाने केलेली वाटचाल म्हणजे देह सार्थक करणे आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तू जन्माला कशाला आलेला आहेस बाबा? खायला प्यायला झोपायला कशासाठी जन्माला आला? जन्माचं प्रयोजन काय आहे? तर जन्माचं प्रयोजन हे आहे, पुनरुपी जन्म नको देवा, हे जन्माचं प्रयोजन आहे. मग आम्हाला पुन्हा जन्म प्राप्त होऊ नये म्हणून हा जन्म मिळाला आहे. म्हणून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे काय? की आपल्याला पुनरुपी जन्म नको देवा. पुन्हा आपल्याला त्या 84 फेऱ्यामध्ये अडकायचं नाही. इथूनच आपल्याला सुटून जायचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की माझ्या देहाचं सार्थक होऊ दे. म्हणून म्हटलंय पुनरुपी जन्म नको देवा, हे जन्माचं प्रयोजन आहे. मग म्हणून हा जन्म मिळाला आहे म्हणून भगवंताला प्रार्थना केली पाहिजे की माझ्या देहाचं सार्थक होऊ दे. पुन्हा हा देह नको किंवा पुन्हा मला मायेत पाडू नका. मग भगवंताचं मला होता आलं पाहिजे. मी भगवत स्वरूप आहे याची जाणीव मला झाली पाहिजे. आणि ही जाणीव होणं याचा अर्थ देह सार्थक होणं. मग ती सार्थकता प्राप्त करण्यासाठी मात्र देहाची गरज आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आत्म्याकरिता देह झाला. आत्म्याकरिता देह झाला. आत्मा आहे म्हणून देह आहे. देहाकरिता आत्मा तगला. देह आहे म्हणून आत्मा तेथे वास करतो. उभययोगे उदंड चालला कार्यभाग. अशा प्रकारे अशा प्रकारचं कार्य देहामुळे होतं आहे. आणि म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थाने की पुढे समर्थाने दिलेला आहे आत्म्याकरिता देह झाला. आत्म्याकरिता आत्मा तगला. उभययोगे उदंड चालिला कार्यभाग. मग आत्म्याकरिता देह उत्पन्न झाला आणि देहामुळेच आत्मा टिकू शकला. त्याप्रमाणे देह समर्थ म्हणतात देह आणि अंतरात्मा या उभयतांच्या एकत्र येण्याने उदंड कार्यभाग चालतो. चोरून गुप्तपणे करावे ते आत्मयासी पडे ठावे. कर्तृत्व याचे न स्वभावे सकळ काही. मग चोरून गुप्त रूपाने काही करू म्हटलं तर ते अंतरात्म्यास लगेच कळतं. म्हणून अंतरात्म्यामुळे स्वाभाविकरित्या सगळं काही कार्य आपलं घडतं. देहामध्ये आत्मा असतो, देहे पूजिता आत्मा तोषतो, देहे पीडिता आत्मा शोभतो प्रत्यक्ष आता. मग देहामध्ये अंतरात्मा असतो आणि देहाची पूजा केली की तो प्रसन्न होतो.
देहाला पीडा केली तर तो अंतरात्मा क्षोभत, हे आपल्याला प्रत्यक्ष दिसून येतं. आणि म्हणून पुढे म्हटलंय म्हणून कर्तृत्व जे आहे ते आपल्याकडे आहे, कर्तेपणा तो आहे, म्हणून देह करतो आहे. म्हणून त्या देहाकडून चांगली कामं करून घेतली पाहिजे. म्हणून तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जनातेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वाज जावे, पर्यंतरी सज्जना निववावे. आपली तनु ही परमेश्वर कृपेने मानव करून मिळाल्यामुळे, मानवरूप मिळाल्यामुळे आपण या देहाच्या माध्यमातून जनकल्याणाचा विचार करू शकतो, अनेक गोष्टी शिकण्याचा विचार करू शकतो, सगळं सुख आपण प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे देहाचं महत्त्व आहे, तेही नरदेहाचं. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थांनी, देहा वेगळी पूजा पावेना, देहावेन पूजा फावेना, जनी जनार्दनी म्हणून जना संतुष्ट करावे. देहाशिवाय आत्म्याला पूजा पावत नाही, देहाशिवाय पूजा करताही येत नाही. मग सगळ्या जनांमध्ये अंतरात्म्याच्या रूपाने कोण आहे? जनार्दन राहतो आहे. आणि म्हणून सर्व जनांना संतुष्ट करावं. उदंड प्रगटला विचार, धर्मस्थापना तदनंतर, तेथेच पूजेस अधिकार पुण्य शरीरी. पुण्य शरीराच्या ठिकाणीच प्रथम उदंड काय आहे? प्रथम उदंड विचार प्रगटतो आहे. आणि त्यानंतर त्याच्याकडून काय होते आहे? धर्मस्थापना होते आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, अशा पुरुषांना पूजा घेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अधिकार हा प्राप्त झालेला आहे. सगट भजन करून येते तरी मूर्खपणा, अंगी लागते गाढवासी पूजिता कळते काय त्यांना. सरसकट सगळ्यांचं भजन पूजन करू म्हटलं तर ते मूर्खपणाचं ठरतं. गाढवाची पूजा केली तर त्याला काहीच कळत नाही. पूजेशी अधिकार, उगेची तोषवावे इतर, दुखू नये कोणाचे अंतर म्हणजे बरे. जे पूज्य आहेत त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे, पण इतरांना उगीच मान देऊन संतुष्ट करावं, कोणाचंही मन दुखू नये म्हणजे बरं. सकळ जगदांतरीचा देव, शोभता राहाव्या कोठे ठाव, जना वेगळा जनास उपाव, जना वेगळा जनास काय म्हटलंय समर्थांनी? जना वेगळा जनास उपाव अनिक नाही. मग सर्व जगाचा देव अंतरात्मा व्याप्त आहे. तो जर शोभला तर राहण्यास जागाच कुठे मिळणार नाही. माणसांच्या वाचून माणसांचे चालणार नाही, म्हणून त्यांना संतुष्ट करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावी खुन, परंतु अध्यात्म श्रवण होता उमजे. मग परमेश्वराचे गुण अनंत आहे, माणसाला त्याचं गुणवर्णन संपूर्णपणे करताच येणार नाही. पण अध्यात्म ग्रंथांचं श्रवण केल्यामुळे त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे थोडेफार ज्ञान आपल्याला होतं. म्हणून परमेश्वराचे अनंत गुण मनुष्य काय सांगावे खुन, त्या परमेश्वरांचे अनंत गुण आहेत, माणसाकडून ते वर्णनच केलं जाणार नाही, म्हणून ते प्राप्त केलं पाहिजे. यासाठी तुम्ही अध्यात्म श्रवण करा. हे उमजण्यासाठी अध्यात्माशिवाय दुसरा जगात कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. परमेश्वराकडे जाण्याचा, सगळ्यांमध्ये परमेश्वर जाणण्याचा अध्यात्माशिवाय दुसरीकडे कुठेही उपलब्ध हा मार्ग नाही. म्हणून संतांचं वचन ऐकावं. म्हणून समर्थांनी देह असं दुर्लभ आहे, नरदेह हा दुर्लभ आहे, आणि त्या नरदेहाकडनं उत्तम कार्य करून घ्या आणि उत्तमाची उपासना करा, असा समर्थ आग्रह धरत आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.